Good morning, everyone. Today, our topic of discussion is DNA, and particularly the molecular structure of DNA. ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की व्हॉट आर दी टाइप्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड, डीएनए, आरएनए, देन देअर actual chemical composition, nucleotides, and some properties of the nitrogen bases, arrangement of the nitrogen bases within the DNA molecule. आरएनए मध्ये सुद्धा अरेंजमेंट राहील, होऊ शकते ती डीएनए पेक्षा थोडी वेगळी असेल, ते आपण डिस्कस करणारच आहे. तर जो कालचा टॉपिक आपण डिस्कस केला, नायट्रोजन बेसेस आणि कम्प्लीट न्यूक्लिओटाइड कशा पद्धतीनं हे डीएनए मॉलिक्युलला बनवतात किंवा डीएनएच्या स्ट्रँड्स बनवतात. आय हॅव टोल्ड यू प्रिव्हियसली दॅट डीएनए इट इज मेड अप ऑफ 2 स्ट्रँड्स, डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर. आणि डीएनएची एक स्ट्रँड म्हटली तर त्याला आपण म्हणत असतो 1 पॉलीन्यूक्लिओटाइड चेन. ठीक आहे. तर आज आपल्याला हेच पाहायचं आहे की ऍक्च्युअली डीएनएची एक स्ट्रँड जर तुम्हाला बनवायची असेल इन द मॉलिक्युलर लेवल तर ती कशी बनते. कारण हे महत्वाचं यासाठी आहे कारण डीएनएचं स्ट्रक्चर तुम्हाला 11च्या लेवललाच आहे. ओल्ड सिलेबसला ते 12वीला होतं. आता तुम्ही जेव्हा 12th पुस्तक जेव्हा तुम्ही पाहाल, टेक्स्ट बुक स्टेट बोर्डचं असो किंवा एनसीईआरटी असो, त्याच्यामध्ये डीएनए स्ट्रक्चर नसणार म्हणजे नसणार. बिकॉज ऑल द टॉपिक ऑफ स्ट्रक्चर आर कम्प्लिटेड दॅट आर इन्क्लुडेड इन अवर 11th सिलेबस. ठीक आहे. तर डीएनए असो का आरएनए, त्याच्याशी रिलेटेड एव्हरी टॉपिक जो असेल प्रत्येक टॉपिकला आपण काय करू, डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो लेट्स स्टडी मॉलिक्युलर फॉर्म ऑफ द डीएनए. कशा पद्धतीनं डीएनएचं स्ट्रक्चर तयार होते विथ द हेल्प ऑफ न्यूक्लिओटाइड. आता यातला पहिला आणि महत्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवायचा आहे की डीएनए इट इज द डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर. ठीक आहे. म्हणजे डीएनए मध्ये स्ट्रँड्स किती आहेत, 2 आहेत. सो 2 स्ट्रँड्स आर देअर अँड दीज स्ट्रँड्स आर नथिंग बट 2 पॉलीन्यूक्लिओटाइड चेन्स. ठीक आहे. कम्प्लीट डीएनए इट इज मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड. आणि एका डीएनएच्या स्ट्रँडला बनवताना न्यूक्लिओटाइड्स राहतील. मेनी न्यूक्लिओटाइड्स आर जॉईन टुगेदर टू फॉर्म अ चेन. अशा 2 चेन तयार झाल्या की त्याला म्हणतो आपण पॉलीन्यूक्लिओटाइड चेन. कशी बनते ते आपण 1 बाय 1 आता डिस्कस करू. आता सपोज मला या ठिकाणी एक डीएनएची स्ट्रँड ड्रॉ करायची आहे. कशापासून तयार होऊन आली, फ्रॉम न्यूक्लिओटाइड. बिकॉज न्यूक्लिओटाइड इज द बेसिक युनिट ऑफ डीएनए. आरएनए असो, न्यूक्लिक ऍसिडचा बेसिक युनिट कोणता असेल तर न्यूक्लिओटाइड. And we know that a single nucleotide, particularly या ठिकाणी आपण डीएनए न्यूक्लिओटाइड बघून राहिलो, it is made up of 3 components, that is that is S, ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं, S प्लस N प्लस P, शुगर मॉलिक्यूल, नायट्रोजन बेस अँड दी फॉस्फेट. आणि याची डायग्राम पण आपण काल ड्रॉ केली होती है ना. अ सिंगल न्यूक्लिओटाइड कॅन बी ड्रॉन लाईक दिस. सुरुवातीला आपण पेंटोज शुगर ड्रॉ करतो अशा पद्धतीनं. दिस इज द शुगर मॉलिक्यूल. त्याच्यानंतर नायट्रोजन बेस कुठे अटॅच असतो, ऍट दी फर्स्ट कार्बन ऑफ दी शुगर. पेंटोज शुगर मध्ये कार्बन किती, 5. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि 5वा कार्बन जो असतो तो रिंगच्या बाहेर असतो. तर इथं काय अटॅच असेल, नायट्रोजन बेस. सो हियर एन बेस. आणि जो
फिफ्थ कार्बन असेल त्याला काय अटॅच असेल, फॉस्फेट ग्रुप. हा झाला अ सिंगल न्यूक्लियोटाइड. आता असे तुम्हाला थाउजंड्स न्यूक्लियोटाइड मॉलिक्यूल काय करायचे, जॉईन करायचे. जो नायट्रोजन बेस असेल हा चेंज होईल. इट मे बी ऍडिनाइन, इट मे बी थायमिन, ग्वानाइन अँड सायटोसिन. कारण आपण डीएनए ड्रॉ करतोय. आता पहा कसा ड्रॉ करायचा आहे. दिस इज द फर्स्ट स्ट्रँड ऑफ डीएनए मॉलिक्यूल. पहा, एक न्यूक्लियोटाइड ड्रॉ करायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी सपोज मी ऍडिनाइन बेस घेतो आणि या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप. दिस इज द सेकंड न्यूक्लियोटाइड. इथं सुद्धा सपोज ऍडिनाइनच्या ऐवजी आपण थायमिन बेस घेतला, फॉस्फेट ग्रुप. अगेन थर्ड न्यूक्लियोटाइड. Now suppose there is a guanine base, again phosphate group. आणि या ठिकाणी कोणता असेल, आपण 4 न्यूक्लियोटाइड ड्रॉ करून आलो. ऍक्च्युअली इन अ डीएनए स्ट्रँड देअर मे बी द 1000 मॉलिक्यूल्स ऑफ न्यूक्लियोटाइड. phosphate group. Now here this is the sugar molecule, so I represent them by the S. This complete unit is called as DNA nucleotide. अर्थात त्याच्यामध्ये जी शुगर असेल दॅट शुगर विल बी डीऑक्सीरायबोज शुगर. जो नायट्रोजन बेस असेल तो सुद्धा कोणता असेल, डीएनए मधला, म्हणजे ऍडिनाइन, थायमिन, सायटोसिन, ग्वानाइन. युरासिल इथं ड्रॉ करायचा नाहीये बिकॉज इट इज प्रेझेंट इन दी आरएनए मॉलिक्यूल. आता काय लक्षात ठेवायचं आहे पहा, इथं मी सिंगल न्यूक्लियोटाइड ड्रॉ केले बट ऍक्च्युअली ऑल न्यूक्लियोटाइड शुड बी जॉईंट. त्याच्यामध्ये एक बॉन्डिंग असायला पाहिजे. आणि ती बॉन्डिंग कुठं असते पहा, ती लक्षात ठेवा. मी वेगळ्या पेन ड्रॉ करून राहिलो होती. तर फर्स्ट न्यूक्लियोटाइड मधला कोणता कार्बन फ्री असतो पहा. आता पहिला जो कार्बन आहे इट इज एंगेज विथ द नायट्रोजन बेस. सेकंड कार्बन जो आहे तो रिंगच्या मध्ये राहील. कारण पहिले सांगितलं आपण डीएनए मॉलिक्यूल हा ऍक्च्युअली कसा असतो, इट इज डबल हेलिकल स्ट्रक्चर. अशा पद्धतीने राहतो. म्हणजे न्यूक्लियोटाइड मॉलिक्यूल जेव्हा जॉईन होतात तेव्हा ते ऍक्च्युअली ट्विस्ट होतात. आणि त्या ट्विस्ट मध्ये, त्या रिंग मध्ये यातला जो सेकंड कार्बन आहे तो त्या रिंग मध्ये एंटर झालेला असतो. म्हणजे हा सुद्धा फ्री नसेल. थर्ड कार्बन जो आहे इट इज फ्री अँड इट इज अटॅच विथ द फॉस्फेट ग्रुप लाईक दिस. ओके. जो लास्ट न्यूक्लियोटाइड असेल त्याचा थर्ड कार्बन फ्री असतो आणि त्या ठिकाणी असतो ओएच ग्रुप. हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, कारण आपण न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर ड्रॉ केलंय. त्यातल्या प्रत्येक पेंटोज शुगरचं स्ट्रक्चर सुद्धा बघितलंय. रायबोज असतो का, डिऑक्सीरायबोज शुगर, त्याची डायग्राम एक वेळ परत रिपीट करून देतो तुम्हाला की कशा पद्धतीने असते. पाहता, एक जर आपल्याला शुगर अशी ड्रॉ करायची असेल आणि याला काय अटॅच असतात, HOH. आता पहा इथं CH2OH H. पाहता CH2OH H HOH HOH आणि इथे H. डीऑक्सीरायबोज शुगर आहे. म्हणजे याचा फॉर्म्युला असेल C5H10O4. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ कार्बन. नंबर ऑफ हायड्रोजन विल बी 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ऑक्सिजन 4. 1 2 3 and 4. ओके. तर थर्ड कार्बनला कोणता ग्रुप असतो या ठिकाणी, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. देयर विल बी OH ग्रुप. मग जो फर्स्ट न्यूक्लियोटाइड असेल त्याच्या फिफ्थ कार्बनला कोणता ग्रुप आहे, फॉस्फेट. आणि हा इथं फ्री आहे. बाकी सगळे ग्रुप डीएनएच्या आतमध्ये एंगेज झालेले आहेत. जो लास्ट न्यूक्लियोटाइड असेल इथं चौथ्या नंबरचा आहे. इट मे बी ऑफ द थाउजंड्स नंबर, बट दॅट लास्ट न्यूक्लियोटाइड कंटेन थर्ड कार्बन ऍज अ फ्री कंटेन विच ग्रुप, OH ग्रुप. याला आपण नाव देऊन टाकू. फिफ्थ कार्बन फ्री आहे, सो इट इज रिप्रेझेंटेड ऍज द 5' किंवा याला म्हणू शकता तुम्ही C5 एंड. आता याला आपण इरेज करू इकडलं.
दिस इज कॉल्ड ॲज C5 एंड. आणि हा जो असेल याला आपण म्हणू C3 एंड. दिस इज कॉल्ड ॲज DNA स्ट्रँड. म्हणजे लक्षात घ्या की DNA स्ट्रँड शब्द वापरला का इट इज नथिंग बट द पॉलीन्यूक्लियोटाइड चेन. न्यूक्लियोटाइड मॉलिक्यूल जॉईन होतात. कसे जॉईन होतात तर पहिलेच सांगितलं. पहा आता एक फॉस्फेट ग्रुप आहे जो ऍडजेसंट न्यूक्लियोटाइडला जॉईन करतोय. बरोबर. म्हणजे आता कसा बॉन्ड तयार झाला. द फॉस्फेट ग्रुप अटॅच ॲट द 5th कार्बन ऑफ न्यूक्लियोटाइड. तुम्ही इथून स्टार्ट करसाल तरी चालते, इथूनही केलं चालते. पण आता बॉन्डिंग कशी तयार होते. फॉस्फेट ग्रुप ऑफ 5th कार्बन ऑफ न्यूक्लियोटाइड जॉईन विथ 3rd कार्बन ऑफ अनदर न्यूक्लियोटाइड प्रेझेंट अबोव दी अदर. एक न्यूक्लियोटाइड, प्रत्येक न्यूक्लियोटाइड कसा अरेंज आहे, 1 अबोव दी अदर टू फॉर्म अ चेन. मग पहिल्या न्यूक्लियोटाइडचा 3रा कार्बन आणि दुसऱ्या न्यूक्लियोटाइडचा 5वा कार्बन. नंबर ऑफ कार्बन लक्षात घ्या म्हणून तर डायग्राम परत ड्रॉ केली की नाही. इथं जो असेल हा 5th कार्बन आहे. तुम्हाला सांगा हा चौथाच येतो. 1 2 3 4. ऍक्च्युली 5th कार्बन इज प्रेझेंट अबोव द रिंग लाईक दिस हिअर. दिस इज द 5th कार्बन. आणि या 5th कार्बनला काय अटॅच असतो, फॉस्फेट ग्रुप. ओके. सो ही दिस इज द 5' एंड अँड दिस इज द 3' एंड. याला आपण 3' एंड म्हटलं तरी चालेल. आता ही झाली डीएनएची पहिली स्ट्रँड. आता आपल्याला दुसरी स्ट्रँड ड्रॉ करायची आहे, अपोजिट स्ट्रँड. कशी ड्रॉ कराल पहा आता. इथं परत आपल्याला न्यूक्लियोटाइड ड्रॉ करायचे आहे. पण आपल्याला माहित आहे की 2 डीएनए स्ट्रँड ड्रॉ करताना मधाची बॉन्डिंग असते ती असते नायट्रोजन बेसेस मधली. अशा पद्धतीनं हे कालच बघितलं आपण. चार्गॉफ सायंटिस्टनी एक स्वतःचा रूल सांगितलाय की इफ 1 स्ट्रँड ऑफ डीएनए कंटेन प्युरिन बेस देन अनदर शुड कंटेन द पायरिमिडिन बेस. त्यातही पेअरिंग फिक्स आहे. ॲडिनाइन ऑलवेज पेअर विथ द थायमिन, थायमिन ऑलवेज पेअर विथ द ॲडिनाइन, ग्वानाइन विथ द सायटोसिन अँड सायटोसिन विथ द ग्वानाइन. ही फिक्स्ड पेअरिंग आहे. जेव्हा आपण वॉटसन आणि क्रिक या 2 सायंटिस्टचं एक मॉडेल बघणार आहोत, डबल हेलिकल मॉडेल ऑफ डीएनए, उद्याच्या लेक्चरमध्ये, तेव्हा तुम्ही सगळ्या डीएनएच्या प्रॉपर्टी स्टडी करू आपण. आणि लक्षात येईल तुमच्या की डबल हेलिक्स ऍक्च्युली कसा बनतो. तर ते पाहायच्या अगोदर तुम्हाला मॉलिक्युलर लेवल डीएनए समजला पाहिजे. आता अपोजिट स्ट्रँड मध्ये नायट्रोजन बेस असतील आणि ते या ठिकाणी अटॅच असतील. तर आपण पहिले नायट्रोजन बेस ड्रॉ करून टाकू. ॲडिनाइन पेअर विथ द थायमिन, थायमिन पेअर विथ द ॲडिनाइन, किंवा इथं ब्लॅक मध्येच ड्रॉ करा. थायमिन, ॲडिनाइन, सायटोसिन. आता काय राहिला, आता पेंटोज शुगर. एन बेस कुठे अटॅच असतो, 5th कार्बनला. 5वा कार्बन या ठिकाणी आहे. मग ही जी डायग्राम आहे न्यूक्लियोटाइडची किंवा शुगरची, ही शुगर तुम्हाला अशी इन्व्हर्ट करावं लागेल. पहा लक्षात येते ना. ओके. एस 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 एस. अशा पद्धतीने डीएनए मॉलिक्यूल असतो. आता करायला फॉस्फेट. फॉस्फेट कुठं अटॅच आहे, 5th कार्बन. ऑक्सिजन नंतर येणारा पहिला कार्बन हा असतो. म्हणजे ही डायग्राम अशी आहे, 1 2 3 4 5th कार्बन इथं असेल. म्हणजे फॉस्फेट तुम्हाला इथं ड्रॉ करावा लागेल. आणि तो कुठं अटॅच असतो, ज्या एका न्यूक्लियोटाइडचा 5वा कार्बन तर दुसऱ्याचा 3rd कार्बन. 1st, 2nd, 3rd कार्बन इथं अटॅच असेल. आता परत या ठिकाणी पहा, इथं 3rd कार्बन फ्री असेल. OH याला आपण नाव देऊ 3' एंड, किंवा याला आपण म्हणू शकतो C3 एंड. आणि इथं असेल 5' एंड, that is C5 end. So this is actually the molecular structure of DNA molecule. एकदम सिंपल आहे. डीएनए मॉलिक्यूल कसा बनून राहिला हे तुम्हाला लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो.
आलं लक्षात आता? ठीक आहे. म्हणजे सिम्पली आपण असं कन्सिडर करू शकतो का डीएनए मॉलिक्यूल मध्ये ज्या दोन स्ट्रँड राहतात, जर त्याला मी एक सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये ड्रॉ करतो म्हटलं तर ते अशा पद्धतीने ड्रॉ करू शकता तुम्ही. पहा बुवा, लक्षात येते का? पहा आता या ठिकाणी एक कंप्लीट न्यूक्लियोटाइड कसा तयार होणार ना ते पहा. दिस इज द सिंगल न्यूक्लियोटाइड. शुगर फॉस्फेट नायट्रोजन बेस, शुगर फॉस्फेट नायट्रोजन बेस, शुगर फॉस्फेट नायट्रोजन बेस. आणि अशीच डायग्राम राईट साइडला जेव्हा तुम्ही ड्रॉ कराल ती विल डीएनएची अपोजिट स्ट्रँड. तर आता याच्यात लक्षात हे ठेवायचं आहे की जेव्हा एक फॉस्फेट मॉलिक्यूल दोन ऍडजेसंट न्यूक्लियोटाइडला जॉईन करतो, देन दॅट बॉन्ड इज कॉल्ड ॲज फॉस्फो डायइस्टर बॉन्ड. कोणता बॉन्ड तयार होऊन राहिला? फॉस्फोडायइस्टर बॉन्ड. इट मीन्स अ सिंगल फॉस्फेट joins two unit of nucleotide, so it is diester, phosphodiester bond. कुठं तयार झाला? इन बिटवीन द ऍडजेसंट न्यूक्लियोटाइड प्रेझेंट ऑन द सिंगल डीएनए स्ट्रँड. लक्षात ठेवायचं आहे, जर अपोजिट स्ट्रँडचा विचार केला तुम्ही, म्हणजे ही एक स्ट्रँड आणि दुसरी, अपोजिट स्ट्रँड मध्ये कोणतं बॉन्डिंग आहे तर ते बॉन्डिंग आहे नायट्रोजन बेस मधलं. अँड धिस बॉन्ड इज कॉल्ड एज हायड्रोजन बॉन्ड. लक्षात ठेवायचे नाव. हा कोणता आहे? हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे अपोजिट स्ट्रँड मधलं हायड्रोजन बॉन्ड आणि एक सिंगल न्यूक्लियोटाइडची स्ट्रँड जी असेल त्याच्यामध्ये असणारा बॉन्ड कोणता? फॉस्फोडायइस्टर बॉन्ड. आणि कुठं तयार होतो? थर्ड कार्बन ऑफ फर्स्ट न्यूक्लियोटाइड, फिफ्थ कार्बन ऑफ सेकंड न्यूक्लियोटाइड. कसंही लक्षात ठेवत चालते तुम्ही, पण फॉस्फेट ग्रुपच्या थ्रूच तो अटॅच झालेला असतो. सो दिस इज द मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ द डीएनए. ठीक आहे, यातल्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. डीएनए मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड. हा कंप्लीट न्यूक्लियोटाइड तयार झाला, हा युनिट. दिस इज द कंप्लीट न्यूक्लियोटाइड. हा अपोजिट असेल. म्हणजे महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. बॉन्ड एक आहे हायड्रोजन बॉन्ड, दुसरा लक्षात ठेवा फॉस्फोडायइस्टर बॉन्ड, त्यानंतर लक्षात ठेवा 3' एंड आणि 5' एंड. 3' एंड म्हणजे काय? इट इज द कार्बन 3, इट इज द कार्बन 5. जो फ्री ग्रुप असेल स्ट्रँडच्या एंडला, ही जर स्ट्रँड असेल, याला जर मला रीड करायचं असेल, या स्ट्रँडची डायरेक्शन कोणती आहे, तर इट कॅन बी रीड लाईक 5' to 3'. कारण पहिल्या न्यूक्लियोटाइडचा 5th कार्बन फ्री आहे, सो 5' 5 प्राईम अशी बरेच नाव आहेत. आणि शेवटच्या न्यूक्लियोटाइडचा 3रा कार्बन फ्री आहे, त्याला 3'. तर म्हणून हे एंड लक्षात ठेवा, कारण उद्याला आपल्याला जेव्हा डबल हेलिकल मॉडेल स्टडी करायचं आहे तेव्हा तुम्हाला या डायरेक्शनचं महत्व राहील. त्या ठिकाणी एक पॉइंट येईल तुम्हाला, अँटी पॅरेलल स्ट्रँड. Okay, that we will continue in the next lesson. So this is sufficient for today.